नमस्कार मंडळी, चला आपण कुठे जाणार आहोत आज. आज आपण जाणार आहे पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपतीला. तर आज आम्ही चाललो बसने आणि आमचा शिवराज पहिल्यांदा बसमध्ये बसलाय. तर त्याला खूप आनंद झालाय, तो लय मस्ती करतोय. तर आमच्या गावातून बस मिळाली आम्हाला आणि आता आम्ही शनिवारवाड्याच्या दरवाजापाशीच उतरलो, म्हणजे थोडंसं मागं. कारण लय गर्दी आहे, पुढं गाड्या काही जात नाही, बस किंवा या रिक्षे पण नाही भेटत. तर आम्ही चालत चालतच शनिवारवाड्याच्या मागच्या स्टॉपला उतरलो आणि निघालो. तर आम्हाला मोना आणि तिच्या सगळ्या मैत्रिणी होत्या आमच्याबरोबर, म्हणजे फक्त बसच्या प्रवासापर्यंत. तर त्यासुद्धा म्हटल्या आम्हाला तिथपर्यंत येऊ द्या, कारण त्या कॉर्पोरेशनला उतरणार होत्या, आमच्यामुळे त्या अलीकडं उतरल्या. तर मग आम्ही आता तिथून चाललो गणपती पाहायला. तर आता शनिवारवाड्याचा दरवाजा इथून पुढं आहे. तर आता सगळे दुकानं लागलेली, त्यामुळं काही कळत नाही. आणि आम्ही आलो आता जुना गणपती ठेवतात ना त्या ठिकाणी, म्हणजे जे ओरिजिनल बाप्पाचं मंदिर आहे तिथं. तर तिथं आम्ही दर्शन घेतलं. तर आम्ही दोघी सासू सुना आणि आमचा शिवराज आमच्याबरोबर. तर आता आम्ही चाललो. आता नंतर 10 दिवस बाप्पाची मूर्ती ही पुढील मंदिरात ठेवतात, म्हणजे ते दरवर्षी नवीन करतात. तर आता आम्ही चाललो तिथं दर्शन घ्यायला. आणि शिवचे पप्पा नाही आणि आजोबा नाही आले संग, कारण गाड्या लावायला जागा नाही भेटणार, खूप गर्दी असते. त्याच्यामुळं आम्हाला दोघींना बसनीच पाठवलं यांनी. तर आम्ही दोघी पण गेलो. तर छान समजा दर्शन पण मस्त होणार आहे आमचं, आम्हाला माहिती आहे. आम्ही कारण लवकरच निघालेलो घरून, 9:30ला आमच्या तिथून बस मिळालेली. आणि शिवला इतकं नवीन नवीन वाटत होतं ना, एवढ्या माणसांच्या कचाट्यात तो कधी आलेला नाही. पण आम्ही गेलो आणि मस्त दर्शन झालेलं आहे आमचं जुन्या मंदिरात. तर आता आम्ही जिथं बाप्पाची मूर्ती आहे तर तिथं चाललेलं आहेत. तर गर्दी तर खूपच आहे पुढं. आता आम्ही घेणार आहोत नारळ, कारण शिवला पहिल्यांदाच दर्शनासाठी नेलेलं ना. तर मग नारळ आणि मोदक घेतले आम्ही. तर आता आम्ही चाललो दर्शनाला पुढे. तर शिवला खूप आनंद होत होता, काही काही तो सगळं काही ओढायचा. आणि आता आम्ही चाललो पुढं गणपती. सगळ्या प्रत्येकाच्या हातात मोबाईल आणि ते फोटो काढणं हे चाललं होतं. बाप्पाची मूर्ती अगदी लांबूनच दिसत होती. आणि आता हे बघा, आम्ही इथं फसलो, कारण आम्ही त्या लाल काउंटरच्या याच्या आतून जायचं, तर आम्ही लोक माघारी येतात त्या दिशेने चाललो. त्याच्यामुळं आम्हाला पुन्हा बाप्पाच्या मंदिरापासून माघारी येऊन लाईनीला लागावं लागलं. तर आम्ही आता असंच पुढंच चाललो आहे, पण आम्हाला बाप्पापर्यंत जाता येत नव्हतं. तसं तर बाप्पाचं दर्शन हे बाहेरूनच होत असतं. कुठलाच देव नाही असा की त्यांच्या पायाला हात लागतो. फक्त पांडुरंगाच्या मूर्तीला हात लावता येतो पायाला, नाहीतर कुठल्याही देवाच्या पायाला स्पर्श करता येत नाही. तसंच ह्या बाप्पाचं पण लांबून पाहायला इतकं मनमोहक सुंदर दृश्य होतं ते. आणि मंदिर पण खूप छान सजावट केलेली आहे त्यांनी, कारण ते दरवर्षी तिथून काढतात, दरवर्षी बनवतात. म्हणजे त्यांची खरंच खूप मोठी मेहनत आहे. आणि एकदम छान असं लाईटिंग सगळं काही होतं. तर आम्ही दर्शन घेतलं आहे, पुन्हा माघारी जाऊन त्या बारीला लागून दर्शन घेतलं. आणि आता त्या गर्दीतून बाहेर आलो, त्या टायमाला आमचा शिव मात्र रडायला लागला होता, कारण त्या गर्दीमध्ये तो सापडला होता, थोडासा चेंगरल्यासारखा झाला होता. त्याचं तोंड बघा कसं रडकं झालं आहे. पण त्याला कधी गर्दीत नेतच नाही. आणि तिथून मग आम्ही तुळशीबागेतील बाप्पाला गेलो. तर तुळशीबागेतील बाप्पाची मूर्ती म्हणजे खूपच विशाल, खूपच मोठी आहे. म्हणजे ती कायमस्वरूपी असते शेजारी मंदिरात, पण ती त्यांनी चौकामध्ये घेतलेली. तर तिथं आम्ही दर्शन घेतलं. आणि त्या ज्या मूर्ती असते त्या जागेवरती त्यांनी जगन्नाथपुरीचा देखावा केलेला आहे. आणि खूप मस्त आहे ते पण मंदिर बनवलेलं त्यांनी. आणि तुळशीबागचा राजा आहे तो. आणि हे जगन्नाथपुरीचा देखावा, म्हणजे जे जगन्नाथपुरीला म्हणजे ते असतात ना मूर्ती, सेम अगदी तसंच बनवलेलं त्यांनी. आणि
छान वाटत होतं. तर आता तिथून दर्शन घेऊन आम्ही निघालो आणि काही रांगोळ्यांचे सेट होते, तर खूप छान होतं मनमोहक, तर ते घेतलं आणि आता आम्ही निघालो हॉटेलमध्ये. तर आम्ही दोघी सासूना मस्त पावभाजी खायला घेतली आणि छान वाटलं खाऊन, बरं वाटलं, कारण 1-1:30 वाजली होती आम्हाला, तर तशी भूकच लागली होती. मग आम्ही दोघींनी आमच्या शिवलासुद्धा थोडंसं चारलं वेगळं खायला आणि मग आमचं जेवण झालं. आम्ही तिथून बाहेर गेलो आणि पुढं गेल्यानंतर शिवसाठी आम्ही बॉबी घेतली आणि आम्ही गेलो शनिवार वाड्याकडं. आता शनिवार वाड्यामध्ये जायला पाय खूप दुखायला लागले, ऊन होतं आणि शिवला पहिल्यांदाच बाहेर नेलेलं इतकं वेळ, कारण त्याला झोप पण नाही मिळाली. आंघोळ घातल्यावर लहान मुलांना झोपवतात पण त्याला झोपच नाही भेटली. मग आम्ही तिथंच त्या पटांगणात थोडा वेळ बसलो. शिव ज्याप्रमाणे बॉबी खात होता ना, तर आम्हाला आमचे लहानपणचे दिवस आठवले. आम्ही अगदी 5 बोटामध्ये 5 बॉब्या घालून त्या खायचो. तर असं आम्ही आता शनिवार वाड्याच्या दरवाजापाशी गेलो आणि तिथे तर शिवच्या मम्मीचे फोटो काढले आणि बघा किती विशाल आहे आणि लोक येऊन पाहतातच. तर आम्ही काय आतमध्ये गेलो नाही, कारण शिवराज काय राहत नव्हता, त्याला झोपच मिळाली नाही ना, त्यामुळं तो थांबतच नव्हता रडायचा. मग आम्ही कसे तरी फोटो काढले आणि तिथून निघालो. पण ते पाहायला खूपच मस्त वाटत होतं, कारण हल्ली ना कुठल्या मंदिराला दिसते, आत्ताच्या नवीन बनवलेल्या मंदिराला असे दगडी काम, ना कुठल्या घराला ना कुठल्या वाड्याला. पण आता हे जुनंच असेल तेच पाहावं लागतं ना, तर ते खूप छान बांधकाम बाहेरूनच. आम्ही आत्ता काय गेलो नाही, पूर्वीला गेलेले, पण आता म्हणजे शिव असल्यामुळे गेलेलं नाही. तर बघा किती मोठा आहे वाडा, शनिवार वाडा म्हणतात त्याला. तर आम्ही निघालो तिथून आणि आता तिथून आम्ही निघालो आता घरी आणि आता आमच्या गावची बस येणार आहे. तर आम्ही नदीच्या काठावर बसलो आहे, मुळा मोठा नदीच्या. तर शिव लई त्रासला आहे, त्याला घेतलेली खेळणी आम्ही त्याला खेळायला दिली, पण तो नुसता असा, त्याला वाटत होतं मला खाली सोडावं आणि मी शांत खेळावं, पण आता तिथं जागा नव्हती ना तशी सोडायसारखी. तर आता आम्ही निघालो घरी. आमच्या गावची बस लागणार होती आता, तर थोडा वेळ होता म्हणून आम्ही तिथं बसलो आणि किती आपला भारताचा ध्वज मस्त फडकतोय शनिवार वाड्यापुढे. आणि आता शेवटचा आमच्या शिवचा गोड गोड हसण्याने करणारे आम्ही. तर शिवला खूप आनंद झाला आहे आता, त्याला आम्ही नादवलं थोडासा. आणि चला, कोणाकोणाला आमची ट्रिप आवडली बाप्पाची सगळ्यांनी सांगा कशी वाटली, आणि व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करायला खरंच विसरू नका. खूप खूप धन्यवाद शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल. सगळ्यांना गणपती बाप्पाच्या खूप खूप शुभेच्छा.